नमस्कार, मी अंजली. टाइम टू टाइम युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. देशानं हरित क्रांती, श्वेत क्रांती, नील क्रांती पाहिली तेव्हा कुठे देश खाद्यान्नाच्या बाबतीत स्वावलंबी होताना दिसतोय, पण अद्याप कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात आपण स्वावलंबी नाहीये. त्याचीच सल मनात ठेवून आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडधान्य उत्पादन मोहिमेची सुरुवात केली. देशात 1960 ते 70च्या दशकात झालेल्या हरित क्रांतीत कडधान्य आणि तेलबिया उपेक्षित राहिल्या होत्या. आपल्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशात आजही लाखो टन कडधान्य आणि तेलबिया आयात करतोय. काँग्रेस प्रणित युपीए किंवा भाजप प्रणित एनडीए या दोन्ही आघाड्यांनी गेल्या 20 वर्षात देशात सत्ता उपभोगली, पण कडधान्य उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबनाकडे कोणाचंही फारसं लक्ष नाही. गेल्या दशकात कडधान्य म्हणजेच डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाली, पण आयात वाढताच देशाचं मोठं परकीय चलन खर्च होऊ लागलं. तसंच अन्नाचं संकटही निर्माण होण्याची भीती वाटू लागली. पर्यायाने केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने आपल्या 3ऱ्या कालखंडामध्ये कडधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी विशेष 11,000 कोटी रुपयांची कडधान्य स्वावलंब योजना आणली. त्याच योजनेचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील पूसा इथं भारतीय कृषी संशोधन संस्थेत शुभारंभ केला. हे अभियान देशातल्या शेती क्षेत्रात मागास राहिलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये आज भारत को और खास करके जो वेजिटेरियन आदि प्रकृति के लोग हैं, उनके पोषण के लिए प्रोटीन बहुत महत्वपूर्ण है. अन्य भी चीजों की जरूरत होती है, उसमें एक प्रोटीन भी है. हमारे बच्चों को, हमारी भावी पीढ़ी को उनके शारीरिक विकास के लिए और उसके साथ मानसिक विकास के लिए भी प्रोटीन का उतना ही महत्व है. और स्वाभाविक है, खास करके जो वेजिटेरियन लोग हैं, और हमारे देश में काफी बड़ा समाज है, उनके लिए तो दाल ही प्रोटीन का सबसे बड़ा सोर्स होता है. पल्सिस से उसका रास्ता होते हैं. लेकिन चुनौती ये भी है कि भारत आज भी, हम कृषि प्रधान देश तो है, लेकिन दुर्भाग्य देखिए, भारत आज भी इस प्रकार की आवश्यकताओं के लिए अपनी जरूरतें पूरी नहीं कर पा रहा है. आज देश बड़ी मात्रा में दाल का आयात करता है, दूसरे देशों से मंगाता है, और इसलिए दलहन आत्मनिर्भरता मिशन बहुत जरूरी है. साथियों, 11,000 करोड़ रुपए से अधिक का दलहन आत्मनिर्भरता मिशन, इसमें किसानों की बहुत मदद करेगा. लक्ष्य ये है कि दाल की खेती में 35 लाख हेक्टेयर की वृद्धि हमें कैसे भी करके करनी है. इस मिशन के तहत तूर, उड़द और मसूर दाल की पैदावार बढ़ाई जाएगी. दाल की खरीद की उचित व्यवस्था की जाएगी. इससे देश के करीब 2 करोड़ दाल किसानों को सीधा लाभ होगा. येणाऱ्या काही वर्षात देशाला तूर, उडीद, मसूर, हरभरा यासारख्या कडधान्यांचा पेरा वाढवणं, त्याची हेक्टरी उत्पादकता वाढवणं आणि या पिकाचं क्षेत्र देशात 31 दशलक्ष हेक्टर पर्यंत नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. सध्या भारतात 27.5 दशलक्ष हेक्टरवर कडधान्याचा पेरा होतो. देशाची हेक्टरी उत्पादकता देखील 8 ते 11 क्विंटल इतकी वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. तर कडधान्याचं देशातलं एकूण उत्पादन 24 दशलक्ष टन आहे. ते तब्बल 35 दशलक्ष टनावर नेण्याचं मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. क्षेत्र आणि उत्पादकता कमी असल्यामुळे तूर, मूग, मसूर तसंच अन्य काही डाळी आपला देश आज आयात करतो. यापोटी मोठं परकीय चलन देखील खर्च होते. त्याऐवजी हेच परकीय चलन आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या हाती देण्याचं केंद्र सरकारचं धोरण आहे. तब्बल 2 कोटी शेतकऱ्यांना कडधान्याचा पेरा वाढवून त्याची हमी भावाने खरेदी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. केंद्रातले कृषी मंत्री म्हणतात की देशातल्या नागरिकांची क्रयशक्ती वाढवल्याने
डाळींची मागणी वाढली आहे, म्हणून केंद्राने प्रधानमंत्री जी के नेतृत्व में पिछले 10-11 सालों में खाद्यान्न का उत्पादन रिकॉर्ड बढ़ा है 40% से ज्यादा। गेहूं के, चावल के भंडार भरे हैं। गेहूं हो, चावल हो, मक्का हो, मूंगफली हो, सोयाबीन हो, पिछले साल हमने रिकॉर्ड उत्पादन किया है। और कृषि की जो वृद्धि की दर है वो अपने आप में प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो कृषि के क्षेत्र में काम कर रहा है उसकी सफलता की कहानी कहती है। लेकिन केवल 2 बातें, एक, दालों का आपने प्रधानमंत्री जी आह्वान किया था, उत्पादन तो बढ़ा है लेकिन खपत और बढ़ गई है। खपत इसलिए भी बढ़ गई कि आजकल क्रय शक्ति बढ़ी है तो हर व्यक्ति पोषक आहार ग्रहण करना चाहता है। उस बढ़ती हुई खपत के कारण दालें हमको आयात करनी पड़ती है। प्रधानमंत्री जी की दूरदृष्टि देखिए, उन्होंने तय किया कि आत्मनिर्भरता के लिए अपने देश में ही सभी खाद्यान्न हो, इसलिए दालों का उत्पादन बढ़ाना होगा। और इसलिए आज उनके कर कमलों से दलहन मिशन लॉन्च किया जा रहा है। वास्तविक पाहता केंद्रातल्या भाजप सरकारने गेल्या दशकात सत्तेत आल्यानंतर हे काम करणं अपेक्षित होतं, पण तशी कोणतीही हालचाल गेल्या दशकात न झाल्याने हरित क्रांतीनंतर रखडलेली क्रांती आजपर्यंत स्थगित आहे। पर्यायाने देशातून कडधान्याची होणारी आयात वाढत राहिली आणि देशाचं तसंच शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं। पण गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधानांनी दिलेल्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे स्वदेशी कडधान्य उत्पादने वाढीला आता बळ मिळणार आहे। पण सरकारने कडधान्यांना भरघोस भाव मिळवून दिला तर हे शक्य आहे। अपेक्षा करूया सरकारी यंत्रणा हे अभियान देखील यशस्वी करतील। धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।